उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच कुटुंबातले नेते, रक्ताचं नातं असलेले सख्खे चुलत भाऊ. दोघेही बाळासाहेब ठाकरे नावाच्या झंझावाताच्या बोटाला धरून राजकारण शिकले. मात्र 20 वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी मनसेची स्थापना करून वेगळी चूल मांडली आणि या दोघांमध्ये कडवा संघर्ष सुरू झाला. आता मात्र हिंदी सक्ती विरोधात दोघांचे सूर जुळल्याचं दिसतंय. त्याच विजयी मेळाव्यामध्ये आता या दोघांचा एकत्र आवाज सुद्धा घुमणार आहे आणि त्याची निमंत्रण पत्रिका समोर आलेली आहे आणि अनेक वर्षांनंतर या दोन नेत्यांची नावं एकत्र दिसलेली आहेत. पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. ठाकरे बंधूंचं मराठी जनांना निमंत्रण. 5 जुलैला जल्लोषात वाजत गाजत या. परळीच्या डोम सभागृहात जल्लोष होणार. आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही. कोणाची भाषा किंवा कोणतीही भाषा उगाच सक्तीने आमच्यावरती लादून घेणार नाही. हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एल्गार पुकारला. पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही भावांनी मोर्चा काढण्याचं ठरवलं. त्याच्यात तारखाही आधी वेगवेगळ्या होत्या, नंतर मोर्चा एकत्र काढण्याचं ठरवण्यात आलं. त्यामुळे दोन्ही भाऊ तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र दिसणार होते. मात्र सरकारनं अचानक हिंदी सक्तीचा GR रद्द केला. त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र दिसणं टळलं की काय असं महाराष्ट्राला वाटलं. मात्र आता हिंदी सक्तीचा GR मागे घेतल्यानं विजयी जल्लोष साजरा करण्याचं नियोजन करण्यात आलंय. त्यात आता दोन्ही भाऊ एकत्र दिसणार आहे. तशी संयुक्त निमंत्रण पत्रिका देखील आता जाहीर करण्यात आली आहे. आवाज मराठीचा. मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं. कोणी नमवलं तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं. आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त मेळाव्याचे आयोजक आहोत. बाकी जल्लोष तुम्ही करायचा. वाजत गाजत या जल्लोषात, गुलाल उधळत या. आम्ही वाट बघतोय. आपले नम्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. आता याबाबत दोन्ही ठाकरेंचे नेते काय म्हणतायत तेही ऐका. देवेंद्र फडणवीस यांनी GR काढल्यामुळे काही शिवसेनेची स्थापना झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी GR काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी GR काढला शिवसेना फोडण्याचा, तरी मराठी माणूस एकत्रच आहे. त्याच्यामुळे GRच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका. मराठी माणूस म्हणून मराठीच्या प्रश्नावरती दोन भाऊ एकत्र येऊन मराठी मनामध्ये जे आहे ते करत असतील तर बाकीच्यांना यावरती कुठचंही कॉमेंट्स करण्याची गरज नाही. मला असं वाटतं मुळात मुद्दा हा दोन बंधू एकत्र येण्याचा नाही, तर मराठी माणसांनी ज्या पद्धतीने एकत्रितपणे येऊन हिंदी सक्तीचा विरोध केला, मला असं वाटतं त्याच्या पुढे सरकार नमलं. हा जो विजय आहे हा मराठी माणसाचाच विजय आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. आमचा प्रयत्न राहील की महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जा. पहिलं आम्ही 3 लोक तरी पहिलं बसलो पाहिजे आणि ते बसल्यानंतर मग कुणाला बरोबर घ्यायचं, कोण कुणाचे प्रस्ताव काय यावर विस्तारानं भविष्यकाळात चर्चा होईल. शेवटी हा मुद्दा महाराष्ट्राच्या हिताचा होता, मराठी माणसाच्या हिताचा होता. आमची अस्मिता या भाषेबद्दलची होती म्हणून 5 तारखेच्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला होता. तर सत्ताधारी भाजपनं मात्र याबाबत वेगळीच भूमिका मांडली आहे. हिंदीची सक्ती, हिंदीची सक्ती, हिंदीची सक्ती अशा प्रकारचं बोलणं सुरू केलं. या महाराष्ट्रामध्ये सक्ती एकच आहे, ती म्हणजे मराठीची. मराठी शिकावीच लागेल. आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे. हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे. बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा. हा विरोध आम्ही सहन करणार नाही. एकत्र येणार न येणार हा त्यांचा प्रश्न आहे. कुटुंबाने एकत्र राहिलंही पाहिजे, कारण कुटुंब व्यवस्था ही समाजाची आणि आमच्या हिंदू धर्माच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. साताराला निवडणुकीतलं बळ आणि कोण घाबरलं तर माझा चॅलेंज आहे, काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना, मनसे
अन्य शरद पवारांचा पक्ष हिंमत असेल तर एकटं लढा. दोघांनी एकत्र यायचं असेल तर जरूर एकत्र यावं, हे आम्ही पहिल्या दिवशीच भारतीय जनता पार्टीने सांगितलेलं आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो, महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला हे पूर्ण माहिती आहे. मराठीचं हित, मराठी माणसाचं हित, महाराष्ट्राचं हित हे भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या नेतृत्वामध्ये सुरक्षित आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. गेल्या 20 वर्षांपासून दोन्ही ठाकरेंची तोंड एकमेकांच्या विरोधात आहे. दोघंही एकमेकांवर जिथं संधी मिळेल तिथं तोंडसूक घेत होते. मात्र काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एकत्र येण्यासंदर्भात साथ घातली आणि त्याला उद्धव ठाकरे यांनीही प्रतिसाद दिला. मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. एकमेकांना साथ प्रतिसाद देऊन झाले, मात्र एकत्र येण्याची गाडी पुढे सरकली नाही. दोन्ही पक्षांचे नेते मात्र त्यावर बोलत राहिले. तसं असलं तर यात लक्षात घेण्यासारखी एकच गोष्ट आहे की तेव्हापासून हे दोन्ही ठाकरे एकमेकांच्या विरोधात बोललेले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात आशा निर्माण झाली होती. त्यातच आता हिंदी सक्तीच्या विरोधातील विजय मेळाव्यात का होईना हे दोघे एकत्र दिसतील. मात्र येत्या महापालिका निवडणुकीमध्ये या दोन्ही भावांच्या युतीवर शिक्का बसणार का, याकडे महाराष्ट्राचे डोळे लागलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.